पिंट्या, मला सगळं माहिती आहे. तुला कसं कळलं? काय फरक पडतो त्याने? तुला ना नक्की आईने सांगितलं. तसं समज. हे बघ तायडा, मला ना तुला त्रास व्हायला नको आहे. अरे पण मला त्रास नाही होते. खोटं बोलतेस तू. नाही रे बाळा, खरं सांगते. कसं शक्य आहे तायडा? जे झालं ना, हे बघ, जे झालं त्याचा तर मला अजिबात त्रास होत नाहीये, पण त्याचा तुझ्यावर जो विपरीत परिणाम झालाय ना, त्याचा मात्र मला त्रास होतोय. हा पिंट्या, नाही कळलं मला. अरे किती त्रास करून घेतोयस तू. मी आहे ना. तायडा, तू सुद्धा या सिच्युएशन मध्ये काही नाही करू शकणार. असं तुला वाटतंय? नाही, तसंच आहे. तुला त्रास झालेला मला नाही सहन होणार. आणि माझं मी बघतो, मला जेवढं सहन होईल तेवढं, झेपेल तेवढं सहन करेन. तुला नाही त्रास होऊ देणार. आणि त्याचा मला त्रास होणार नाही असं वाटतंय तुला? काल फोन येऊन गेलाय ना तुझा, तेव्हापासून डोळ्याला डोळा लागला नाहीये माझा पिंट्या. सॉरी, लक्षातच नाही आलं माझ्या. तुझ्या हे लक्षात येत नाहीये की सिच्युएशन एवढी होपलेस नाही झालीये पिंट्या. सगळं नीट होईल. कसं? माझ्यावर विश्वास आहे तुझा. मग आता मी सांगते त्यावर विश्वास ठेव. नाही पण. अरे खरंच ठीक होईल सगळं. बाबा नाही माफ करणार मला या जन्मात. का नाही माफ करणार? नाही करणार. त्याने आईला नाही का माफ केलं? अगं पण राखी पौर्णिमा होऊ दे, मी स्वतः येऊन बोलते बाबांशी. नाही करणार. पिंट्या, ए तायडा, ए तायडा, तू नको ना रडूस यार. आला तुझा परत यार. पण तू नको ना रडूस. सॉरी 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 यार. पिंट्या, मी मारी ना तुला आता. कांता, भोग काय करतोस? या लवकर आलास तू. हा, काम संपलं लवकर. चला चला, आपण गिफ्ट आणायला जाऊया. काय काय कुठे कसलं? अरे राखी पौर्णिमेचं. कशाला? कशाला म्हणजे? तू मला गिफ्ट नाही देणार राखी पौर्णिमेला? नाही नाही, याला काय अर्थ नाही. मला गिफ्ट पाहिजे, नाही तर मी राखी बांधणार नाही तुला. नक्की? नक्की म्हणजे गिफ्ट नसेल तर राखीची कटकट नक्की नाही? कांता, तुला माझ्या राखीची कटकट वाटते? राखीची कशी वाटेल? राखी निर्जीव वस्तू आहे बेबी. कांता, बेबी मूर्खासारखं बोलू नको. मी तुझ्यासारखं बोलत नाही. आई मला म्हणते सुद्धा बेबी सारखं बोलू नकोस कांता. माझं डोकं फिरवू नको आता. फिरवायचं काय अजून? ते फिरलेलंच असतं कायम. तू मला गिफ्ट आणणार आहेस की नाही? बरं ठीक आहे, आत्ताच्या आत्ता पाया पडलीस माझ्या तर. पाया का पडायचं मी? मग गिफ्ट का द्यायचं मी? ना, मी नाही जा. नाही, मी पण नाही जा. बाबा बरं पडते. कांता, भांड ठीक आहे. ऐक, ठेव, मी करतो. तुझा बाय. तुमचे तरी पाय कुठे धडे? धड नाहीयेत, पण फार दुखतही नाहीये. तुझा बस, मी करेन सगळं. सविता आली असती ना तर मला तरी जरा या राम रगड्यामधनं आराम मिळाला असता. पण तेव्हाला माझं सुख बघवतच नाही ना. पुरे आता काय पुरे? जानू येणार आहे का हो राखी पौर्णिमेला? बघूया. आधी ना तर मी तिला सांगणार आहे, स्वयंपाक तूच कर म्हणून. अहो करू दे ना एखाद दिवस भावासाठी. तिला कामाला लावणार आहेस? त्यात काय झालं? भावासाठी एक दिवस केलं तर काय बिघडलंय? आणि तसंही तिला तिच्या घरात आरामच असतो, काही करावं लागत नाही. आणि तिच्या हातचा नारळी भात पण खूप चांगला होतो, म्हणून म्हणते. चला, करतो मी सगळं. नशीब माझं, दुसरं काय.
राखी पौर्णिमेनंतर 30 तारखेला तुझा बर्थडे. मग काय प्लॅन? काहीच नाही. मी काय लहान आहे का आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करायला? याला काय अर्थ आहे? तसंही तुझा बर्थडे आपण कधीच नाही केला आणि दरवर्षी तू माझा बर्थडे खूप मोठ्या प्रमाणात सेलिब्रेट केलाय. अरे मग मी ताई आहे ना तुझी, तुझा बर्थडे करायलाच हवा मी. सॉरी, येऊ का मी? अगं ये की, झालंय आमचं बोलून. ताई तुमचा बर्थडे आहे 30 तारखेला? नाही म्हणजे ऐकू आलं मला. जरा आगाऊपणा कमी करा सुनीता, जरा. नशीब तोंड उचकटून बोललास तरी माझ्याशी. पण खरंच सांगते, मी चोरून नाही ऐकलं. माझ्या कानावर पडलं म्हणून बोलले. रोनक या. हे तायडा, आपण काहीतरी करूया ना यावर्षी. हो हो नक्की करूया, म्हणजे लईच काहीतरी भारी करूया. नाही म्हणजे तुम्हीच ठरवा. सॉरी. असू दे रे पिंट्या. अगं ऐक ना, म्हणजे आपण काहीतरी करूया ना सेलिब्रेट, छोटसच करूया, जास्त मोठं नको. हे हवं तर मी भाऊजींशी बोलू का? म्हणजे त्यांच्या डोक्यात पण असेलच काहीतरी. मला असं वाटतंय तुझे भाऊजी साफ विसरलेत माझा बर्थडे. अरे देवा, असे कसे विसरले? मी सांगू का त्यांना? नाही नाही नको हा. त्याला कोणी सांगायला जाऊ नका. मुळात तुम्ही त्याला आठवण करून द्यावी असं वाटत नाहीये मला. तो विसरला असेल तर विसरू दे ना, काय होईल? नाही विश करणार, इतकंच होईल ना. पण हे कसं शक्य आहे ताई? अरे हो खरंच. म्हणजे बघ ना, काही नावच काढत नाहीये तो. आमच्या घरी जर कोणाचा बर्थडे असेल ना तर खूप चर्चा होते. म्हणजे करायचा नाही करायचा, काय काय करायचं, असं सगळं. पण आता इथे बघ ना, 2च दिवस उरलेत वाढदिवसाला आणि कोणी काही बोलतच नाहीये. बहुतेक सगळेच विसरलेत माझा वाढदिवस. तसं नाही होणार ताई. काय माहिती, राहू दे ना. पण विसरले तर विसरले, एवढं काय त्यात? वाढदिवसाला काय एवढं महत्व द्यायचं? आणि कधीतरी असं होत असतं ना. मला काही नाही वाटत त्याचं. पण श्री ना सहसा नाही विसरत. म्हणजे तो अलार्म लावतो माहितीये, कुणाचा वाढदिवस असेल तर. त्याच्याकडनं असं नाही होत. एक्झॅक्टली. अगं म्हणजे बर्थडेच्या दिवशी वाजणार ना तो अलार्म. 4 दिवस आधी वाजतो अलार्म. म्हणजे कसं छान प्रिपरेशन करता येतं ना. आणि श्री तर ऑफिस मधल्या सगळ्या लोकांचा सुद्धा बर्थडे छान सेलिब्रेट करत असतो, आठवणीने. तायडा, अरे ठीक आहे ना. पण तुला सांगू का, माझा नवरा जरा मॅडच आहे. आणि ठीक आहे ना, विसरला तर विसरला. बायकोचाच वाढदिवस विसरलाय ना, मग ठीक आहे. आणि आता मी त्याला समजून नाही घेणार तर आणखी कोण समजून घेणार? चला आता मी निघते, उशीर होतोय मला. मी येतो सोडायला. चल. नको रे, मी जाईन, तू थांब. भांडू नकोस तिच्याशी. चल येते. छान. असं कसे आपले भाऊजी ताईचा वाढदिवस विसरले? कमाल आहे.
काका तुला सांगतो, या घरात माझा आता कोणावर विश्वास राहिलेला नाही. अरे माझा तर जन्मापासूनच नाहीये. हं? नाही म्हणजे आईवर आहे आणि आता जान्हवीवर. पण त्या सोडल्यानंतर बाकी कुणावरही माझा विश्वास नाही या घरात. अरे कुणाच्या पोटात काही राहतच नाही. नाही तू म्हणतोस ना तसंच करूया आपण. का आधी ठरलं तसं करूया? हा तेही चालेल मला. म्हणजे मला आधी ठरलं तसंही चालेल, असं काही नाही. म्हणजे ए काका, अरे काय चाललंय तुझं? हे बघ, मला तू विचारलंस ना काय करूया की मग माझा गोंधळ होतो. त्यापेक्षा मला तू सरळ सांग आधीच का आत्ताच. हा मग तू म्हणतोस ना तसं करूया. का आधी ठरलं काका, तसं? आता ओके ठरलं ना. ओके. पुढे बघ, या घरामध्ये कोण? कांता, तुला यातली कुठली हवी आहे? मला कशाला? बांधायला. मी कोणाला राखी बांधणार आहे? कांता, बेबी. श्री सांग ना रे याला. मी काय सांगू? जाऊ दे, तुला विचारतच नाही. श्री, यातली कुठली राखी बांधू याला? पण तू का मला राखी बांधणार आहे? ए काका, अरे असं काय करतोय? आता मी बेंगलोरला चाललोय ना, तेच सांगायला आलो होतो ना मी आता. उद्या. हो, बायकोची खूप आठवण येते मला. मग नंतर जा. नंतर नाही जमणार. कांता भास्कर आता डोक्यात चाललास तू माझ्या. ए बेबी, तुझ्या डोक्यात काय? कांता, बेबी, सगळा स्वयंपाक मी करणार आहे. आईला, मग तर बरं झालं मी वाचलो बुवा. तू पण बघ कुठे जात आलं तर, म्हणजे निदान जेवणा करता तरी बाहेर जा. हा, अरे एवढ्या बायका तुला राखी बांधतात ऑफिस मधल्या, कोणीतरी मस्त स्वयंपाक करत असेलच की नक्की. काय ग बेबी? खड्ड्यात जा. आता करणारच नाही मी तुझ्यासाठी स्वयंपाक. बेबी, नाही करणार सांगितलं ना. बेबी नाही करणार. नाही तेच कन्फर्म करतोय, नक्की प्रॉमिस? कांता, तू ना बेंगलोरला जा, लंडनला जा, कुठे हवं तिकडे जा. बघ बघ, अशी समंजस बहीण मिळायला खूप भाग्य लागतं. अरे जळतोस तिला. अरे मजा येते मला, मानसिक व्यायाम होतो. आता चिडून गेली, आता मी समजवायला जाणार, अजून मानसिक व्यायाम. बेबी, झालं का? हो झालं. कितवं पारायण? चौथं. का करतेस एवढी पारायण? म्हणजे देवाला कळेल ना मला लग्नाची किती गरज आहे ते. अरे काय हा बावळटपणा? खरंच. अगं आता ह्या वयात तुला लग्न करायचंय? हो, किती लोक करतात की या वयात लग्न. अवघड असतं ग. आमच्या बुटीक मध्ये एक मुलगी आहे, 28 वर्षाची आहे. सगळे ना तिला घोड नवरी म्हणून चिडवतात. चांगला मुलगा मिळत नाही. आता मिळणार म्हणजे काय, विधूर नाही तर बिजवर. आता तिची 28व्या वर्षी ही तरा, तर तू तर आता 50शीला आली. माझा विश्वास आहे. सरे पुरे कर ग, हसतात तुला सगळे. अगं असंही वागू नकोस की लोकांच्या डोळ्यावर ये. काय हा वेडेपणा? आणि तुम्ही दोघं आता लग्न करून काय करणार आहात? तीर्थयात्रेला जाणार आहात? काय ग, झालं का बोलणं? हो झालं. बरं आहे का आता? हो बरं आहे. आणि तू बरी आहेस का? मी पण. जान्हवी तुला काही त्रास नाही ना ग होते? नाही. गुड. श्री, हं? श्री तू काही विसरत नाहीयेस का? काय ग? अरे आठव ना. आता विसरलो असेल तर कसं आठवेल मला? अगं पण कशाबद्दल बोलतेस तू? डॉक्टरांना केव्हा भेटायचंय त्याची तारीख मला माहितीये. सोनोग्राफीचा अलार्म मी लावून ठेवलेला आहे. आई आजीचा चेकअप केव्हा करायचंय तेही मला माहितीये. 29 तारखेला राखी
ओ एक मिनिट, तू राखी पौर्णिमेबद्दल बोलतेस का? हो. अगं माझ्या लक्षात येते. काका ना उगाच बेबी त्याला छळतोय. त्याला तिला त्रास देण्यात काय आनंद मिळतो ना देव जाणे. आणि बेबी त्याला सुद्धा त्याचा स्वभाव माहिती आहे, तरी ती दरवेळी चिडते. काय झालं? काही नाही, ठेव फोन. ओके, मी तुला करतो नंतर फोन. हा श्री, तू घरी आहेस का? हो, तू कसं ओळखलंस? ॲम्बियन्स वरून. ओ अगं आज जरा लवकर आलो घरी. का? अगं काका बरोबर जरा काम आहे. कसलं? अगं ऑफिसचं काम. आज तो नेमका घरीच थांबला होता. म्हटलं मग घरी जाऊन सगळं काम करावं पुढचं. घरीच? हा. का? नाही, का असं नाही, पण का का त्याला काय झालं? नाही रे, काही झालं नाहीये, पण असं कधी करत नाहीस ना तू. हो, पण मग आज केलं. ठीक आहे, माझं काहीच म्हणणं नाहीये. ठेवू का? ठेव. आणि काळजी घे. हो. बाय. बाय. हो, आम्ही सगळे ठीक आहोत. खरंच. हो. जान्हवी ना, मस्त आहे तब्येत तिची. अगं तिने सांगितलं का तुला? पोट दिसायला लागलंय तिचं आता. मस्त वाटतंय. आई आई एकदम छान ठणठणीत आहेत. आता उत्साह आलाय ना त्यांना सुद्धा. शरे, काळजी करू नकोस. भाऊजींची आम्ही नीट काळजी घेतोय. त्यांचं जेवण खाण सगळं व्यवस्थित वेळच्या वेळी करतोय. खरंच नको करू काळजी. नाही, पण तुझं कसं चाललंय सांग. अगो बाई, म्हणजे मोठीच मोहीम घेतलीस की हातात. कमाल आहे. वा. बर. रे, श्रीला ना खूप कौतुक वाटतं तुझं. म्हणतोय छोट्या इतकं छान हँडल करते सगळं. अगं खरंच खरंच सांगते, श्रीची शपथ. मी कशाला खोटं सांगेन सांग. पण सरे, भाऊजींना ना आठवण येत असणार तुझी मध्ये मध्ये. म्हणजे येतेच. अगं सारखे स्वयंपाकघरात लुडबुड करतात. आणि शरानं असं छान करते वगैरे असं सारखं चालू असतं त्यांचं. घ्या चहा घ्या. काय रे, हे काय? ताईसाठी आहे. तू ताईसाठीच आणणार ना? आईसाठी काही आणायचं सुचणार आहे का तुला? आई, राखी पौर्णिमा आहे ना. अरे हो, राखी पौर्णिमेला ताई बरोबर आईसाठी काही आणलं असतंस तर काही झिजला असतास का तू? काय काय आणलंस, काय दाखव तरी. असं नाही दाखवता येणार, गिफ्ट पॅक केलंय ना. अरे मग एवढं मोठं कशाला आणायचं? काहीतरी लहान आणायचंच ना. आई असं काय करतेस तू? तुला माहिती आहे ना
राखी पौर्णिमेनंतर ताईचा वाढदिवस सुद्धा आहे, म्हणून. वाढदिवसाचं कसलं मेलं एवढं कौतुक? वाढदिवसाचं काय मेलं कौतुक? आम्हाला आहे कौतुक तिच्या वाढदिवसात. अहो लहान आहे का ती आता या काही भेटवस्तू द्यायला? माझ्यासाठी ती आयुष्यभर लहानच राहणार आहे. अहो माहितीये मला, पण भेटवस्तूच कशाला द्यायला पाहिजेत? आणि तिला काही कमी आहे का तिच्या सासरी? गडगंज सासर आहे अगदी तिचं. नाही, तिला काही कमी नाहीच आहे, पण तिने तिचा वाढदिवस कधी साजराही करू दिला नाही आम्हाला. माझी ऐपतही नव्हती म्हणा धूमधडाक्यात वाढदिवस साजरा करायची. कधी हौसमौस करता आली नाही पोरीची. आमची तरी कुठे हौस मौज झाली? पोरीला निदान गडगंज सासर तरी आहे, घरची सगळी माणसं कौतुकाने करणारी तरी आहेत. आमचं काय सासर काय आणि माहेर काय, दोन्हीकडे सारखंच. 18 विश्व दारिद्र्य.